आपण ऐकत आहात महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित कहाणीचे क्रमशः वाचन. आज ऐकूया एपिसोड 7. भाग 25. मोरोपंतांच्या घरी संस्थेची बैठक बोलवण्यात आली होती. कार्यकारी मंडळाचे सर्व सभासद नेहमीप्रमाणे न चुकता हजर होते. अध्यक्षस्थानी सदाशिवराव गोवंडे बसले होते. सचिव या नात्यानं मोरोपंतांनी बैठकीचं प्रास्ताविक केलं आणि एक एक विषय चर्चेसाठी पुढे येऊ लागला. बाबाजी मनाजी डेंगळे यांनी सरकारनं मंजूर केलेली जागा आणि रक्कम संपादन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हा विषय पुन्हा पुढे आणला. याबाबत सरकारी अधिकारी चालढकल करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. कलेक्टर कचेरीतले लोक प्रत्येक वेळी नवी सबब सांगत. म्हणे शाळेच्या बांधकामासाठी टेंडर्स मागवली, परंतु ती मुदतीत आलीच नाहीत. सध्या रेल्वेची आणि इतर सरकारी बांधकामं सुरू आहेत, त्यामुळं मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. असं होता होता एके दिवशी इमारतीचं बांधकाम तहकूब केल्याचं पत्र कलेक्टर डेव्हिडसन यांच्या सहीनं सरकारकडं पाठवण्यात आलं. निदान मंजूर झालेले 5,000 रुपये संस्थेला द्यायला काहीच हरकत नव्हती, परंतु त्याबाबतीतही तशीच चालढकल सुरू होती. शूद्रातिशूद्रांना शिकवून सरकारचा काय फायदा होणार आहे याचा विचार करणारं महाज्ञानी सरकार आणि शूद्रातिशूद्रांचे वैरी होऊन त्यांच्या अहितावर टपून बसलेले ब्राह्मण अंमलदार यांच्या कैचीतून संस्थेच्या हातावर काही पडेल ही आशाच खोटी होती. त्यामुळं त्या विषयावरील चर्चेत अधिक वेळ खर्च करण्याऐवजी इतर मुद्द्यांवर चर्चा व्हावी हेच उपयुक्त ठरणार होतं. ज्योतिरावांनी वेताळपेठेतल्या शाळेच्या अभ्यासक्रमात कोणत्या सुधारणा करता येतील किंवा त्यात नव्यानं कोणती भर घालता येईल यावर चर्चा व्हावी अशी सूचना केली. ज्योतिरावांनी आपली सूचना मांडताच अप्रिय विषय समोर यावा त्याप्रमाणे सदाशिवरावांच्या चेहऱ्यावर नाराजी प्रकटली. ते म्हणाले, त्याऐवजी त्या शाळेत आपली शिकवण्याची पद्धत कोणती असावी यावर चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं आणि याबाबत सर्व सभासदांच्या मतांचा विचार व्हावा. ज्योतिराव चमकले. सदाशिवरावांचं हे बोलणं त्यांना अनपेक्षित होतं. त्याचप्रमाणे आपण राजकीय बाबतीत न बोलण्याचं पथ्य पाळतो तसं ते हिंदू धर्म आणि त्यांचे ग्रंथ याविषयी बोलतानाही पाळलं पाहिजे. सदाशिवरावांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि ते ज्योतिरावांची नजर टाळत इकडं तिकडं पाहू लागले. याबाबत मी सदाशिवशी सहमत आहे, मोरोपंत म्हणाले. 2 मित्रांच्या हल्ल्याचा रोख ज्योतिरावांच्या लक्षात आला. शांतपणे ते म्हणाले, सर्वांच्या विचारानं शाळांचा कारभार चालावा यासाठीच आपण या संस्था स्थापन केल्या आहेत. सर्व सभासद निर्भयपणे आपली मतं मांडू शकतात. याबाबत माझं स्पष्ट मत आहे की उच्चवर्णीय मुलींच्या शाळेतील आपलं शिक्षणाविषयीचं धोरण आणि शूद्र अतिशूद्र मुलामुलींच्या शाळातील शिक्षणविषयक धोरण एकच असू नये. त्यांना फक्त लिहिणं वाचणं शिकवणं एवढाच आपला उद्देश असू शकत नाही. त्यांना शिक्षणाबरोबरच माणूस म्हणून स्वाभिमानानं जगण्याचा आत्मविश्वासही मिळवून दिला पाहिजे आणि माणूस म्हणून जगताना माणुसकीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उच्छेद करण्याचं शिक्षणसुद्धा आपण त्यांना दिलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना आपले हक्क कळणार नाहीत आणि त्यांचं रक्षण करण्याची जाणीवही निर्माण होणार नाही. परंतु त्यामुळे समाजात एकमेकांविषयी द्वेषबुद्धी निर्माण होऊ नये. एकमेकांविषयी म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या ब्राह्मणांविषयीच ना, जे अजूनही मनुस्मृती डोक्यात घेऊन वावरत आहेत. त्यांच्याविषयी द्वेष नव्हे तर तिरस्कार निर्माण झाला पाहिजे. आणि एक ध्यानात घ्या, फार दिवस ते अज्ञानात राहणार नाहीत. आज ना उद्या ते शहाणे होणारच आहेत आणि हिंदू धर्मग्रंथातील कारस्थानं त्यांना समजणारच आहेत. परंतु आज आपण ते करू नये, त्यामुळे बेबनाव निर्माण होईल. सदाशिवराव आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यांनी आपल्या प्रतिपादनाचा हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्योतिरावांची समजूत पटली नाही. ते म्हणाले, बेबनाव या हिंदू वर्णाश्रमाच्या पोटातच आहे. त्यावरच त्या समाजाची रचना झाली आहे आणि राजकीय हेतूनं हे भूत आजच कुठून उभं राहिलं. समाजाला शिकवून शहाणं केलं पाहिजे हाच आपला निश्चय ठरला होता. हे तुम्ही विसरलात का? कित्येक सामाजिक प्रश्न आज भेडसावत आहेत. विधवांच्या आयुष्याची परवड, शेतकऱ्यांची पिळवणूक पाहवत नाही. त्यांच्या या स्थितीला हिंदू धर्मातील दुष्ट रूढी हेच एकमेव कारण असताना आपण काही करणार आहोत की नाही, का अशी खुसपटं काढून त्याकडे पाठ फिरवणार आहोत?
मला काढलेली मढी उकरून काढायची हौस नाही. सत्य सांगून लोकांना शहाणं करायचं आहे. ठीक आहे, माझे विचार तुम्हाला पटत नसतील तर मी संस्थेतून निवृत्त होतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं शाळा चालवा. परंतु आपल्या गोरगरीब शूद्र अतिशूद्र बांधवांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. एकही शाळा बंद पडू देऊ नका. एवढीच माझी नम्र विनंती आहे. एवढं बोलून ज्योतिरावांनी नम्रपणे हात जोडले. ज्योतिरावांनी हात जोडलेले पाहून मोरोपंतांचं हृदय हललं. काही क्षणापूर्वी ज्वालामुखीसारख्या उफाळलेल्या ज्योतीची ती लीनता त्यांना पाहवत नव्हती. ज्योतिरावांच्या डोळ्यातलं कारुण्य त्यांच्या मनाला पाझर फोडून गेलं. ज्योतीशिवाय शाळा ही कल्पनाच शक्य नव्हती. ते म्हणाले, ज्योती, कृपया विपर्यास करू नकोस. तुम्हा दोघांशिवाय आपली कुठलीही शाळा चालू शकणार नाही, तसा विचारही मनात आणू नकोस. आता माझी एकच विनंती आहे, आपल्या मतभेदांना भांडणाचं स्वरूप येऊ नये. मोरोपंतांच्या भावना ज्योतिराव समजू शकत होते. त्यांची ती विनंती अव्हेरणं त्यांना शक्य नव्हतं. ते म्हणाले, ठीक आहे, मी शिकवायला येत जाईन. परंतु यापुढं शाळेचा कारभार संस्थेनं पाहावा आणि हळूहळू शिकवण्याची जबाबदारी घेणारे शिक्षक शोधून त्यांच्यावर ते काम सोपवावं. यावर कोणीच काही बोललं नाही. बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. रिवाजाप्रमाणे ज्योतिरावांनी ईश प्रार्थना म्हटली आणि सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. भाग 26. त्या चढत्या रात्री ज्योतिरावांना काही केल्यात झोप येत नव्हती. डोक्यात विचारांचा दर्या उसळला होता. गावात ज्योती आणि त्याची बायको बाटल्याच्या अफवा उठल्या होत्या. ज्योतिरावांना त्याचं काही वाटत नव्हतं. वाटत होतं ते वर्णवर्चस्वाच्या कुलंगड्यात अडकलेल्या मित्रांबद्दल, मेकॉलेच्या विळख्यात सापडलेल्या तरुण पिढीबद्दल. मेकॉलेच्या झिरपणीतून काळ्या रंगाची गोरी नोकरशाही बाहेर पडली. तीच पिढी सरकारी नोकरीत शिरून अधिकाराच्या जागा बळकावत होती आणि आपल्या देशबांधवांना छळत होती. राज्य साहेबांचं, परंतु सत्ता नोकरशाहीची, अशी सारी अवस्था होती. कलम बहादरांच्या काळ्या नोकरशाहीच्या वरवंट्याखाली शूद्रातिशूद्र माणूस भरडून निघत होता. साहेबासारखा सूट टाय करून हिंडणाऱ्या नव्या पिढीला मराठी बोलायची लाज वाटत होती. आपल्याच समाज बांधवांना अज्ञ म्हणून हिणवण्यात धन्यता वाटत होती. सनातनांनी पुन्हा एकदा मनूचं भूत उभं केलं होतं. जोडीला मिशनरी धर्मप्रचाराचा बागुलबुवा उभा होताच. समाजात कधी नव्हे एवढं कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं. ब्राह्मणांची पोळी पिकली होती. ज्योतिराव आणि त्याचा शूद्रातिशूद्र समाज त्यात होरपळून निघत होता. इंग्रज सांगतील तो कायदा आणि ब्राह्मण सांगतील तो धर्म या चरकात पिळून निघत होता. वेताळ पेठेतील शाळा हा ज्योतिरावांचा दुसरा प्राण. तिच्याविषयी वाद निर्माण व्हावा याचं त्यांना फार दुःख झालं होतं. धुमसणारे मतभेद आता अधिक स्पष्ट झाले होते. प्रत्येक गोष्टीत मनापासून सल्लामसलत देणाऱ्या, पडतील ती कामं अंगावर घेऊन पार पाडणाऱ्या मित्रांना शेवटी सहानुभूतीची मर्यादा पडली होती. या वाटचालीत ते कुठेतरी मागं रेंगाळत होते, हे कधीच जाणवलं होतं. एकेकाळचे जीवाभावाचे मित्र आज दुरावल्यासारखे झाले होते. खांद्याला खांदा लावून उभी होती ती फक्त सावित्रीच. त्यांना अधिक आश्चर्य वाटत होतं ते सदाशिवविषयी. पुण्याबाहेर असूनही मनानं पुण्यात असलेला, नगरहून पाट्यापुस्तकं घेऊन येणारा, दरमहा शाळेसाठी 2 रुपये पाठवणारा, शाळेच्या जागेसाठी वणवण फिरणारा, आपल्या वाड्यात महारमांग मुलांची शाळा भरवणारा सदाशिव कशाने एवढा बदलला होता? ज्योतिरावांना उत्तर सापडत नव्हतं. इंग्रजांना परक मानून हिणवणं सोपं आहे, परंतु आज त्यांचं राज्य नसतं तर ब्राह्मणांनी आम्हाला शिकवून शहाणं केलं असतं. आम्ही शिकतो म्हटलं तरी शिकू दिलं नसतं. इंग्रज आश्रयदात्यांच्या मदतीखेरीज आपल्या हातून तरी एवढं कार्य झालं असतं. सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी येत होती. एवढं मात्र निश्चित की इंग्रजी राज्य आहे तोवरच शूद्रातिशूद्रांना उन्नतीची आशा आहे. विचार शृंखलांच्या असंख्य साखळ्या मेंदूत गरगरत होत्या. दूरवर प्रहराचे टोल वाजले. मध्यरात्र उलटून गेली असावी. विचारांच्या तंद्रीत झोप लागली आणि कुठंतरी खसपसलं. ज्योतिराव कुशीवर वळले. डोळ्यांवरची झोप पुन्हा दूर गेली. समोरची खिडकी करकरली आणि एक काळी आकृती धपकन खाली उतरली. तिच्या पाठोपाठ एक तशीच आकृती उतरताना दिसली आणि ज्योतिराव उठून बसले. तत्काळ त्यांची नजर
भिंतीवर लटकलेल्या दांडपट्ट्याकडे गेली. पायगतीला सावित्रीबाई अंगाचं मुटकुळं करून कलंडल्या होत्या. समईतली ज्योत मंद झाली होती. त्या अंधुक प्रकाशात त्या काळ्याक भिन्न आकृत्या भीषण दिसत होत्या. एक आकृती समईच्या दिशेनं पुढं सरकली आणि ताडकन उठून ज्योतिरावांनी दांडपट्ट्याला हात घातला. कोण कोण ते? ज्योतिरावांनी दरडावलं. उत्तर मिळालं नाही. समईच्या दिशेनं सरकलेली आकृती सावधपणे मागे सरकली. त्या अंधुक उजेडात फरशी कुऱ्हाड चमकली. मस फासलेली ती काळी तोंड भयंकर वाटत होती. कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? दचकून उठलेल्या सावित्रीबाई भिवून ज्योतिरावांना बिलगल्या. तुझा जीव. पण कशाबद्दल? मी तुमचा काय अपराध केला आहे? सांगा, मी तुमचा काय अपराध केला आहे? ज्योतिरावांचा आवाज नकळत चढला होता. दांडपट्ट्यावरची पकड घट्ट झाली होती. आम्ही ती कामगिरी घेतली या. कामगिरी? आणि का म्हणून? पैशासाठी. पैशासाठी? म्हणजे तुम्ही चोर नाही तर? ज्योतिराव क्षणभर विचारात पडले. हृदयाचा थरकाप झाला. दांडपट्ट्यावरची पकड सैल झाली. मारेकरांचा हेतू लक्षात येताच ते पुढं म्हणाले. असे किती पैसे मिळणार आहेत बाबांनो तुम्हाला? 1,000 रुपये. तर मग ठीक आहे. हातातला दांडपट्टा खाली ठेवत ज्योतिराव म्हणाले, मला ठार मारून तुमचं भलं होणार असेल तर जरूर मला ठार करा. आजवर तुमच्यासाठी झटलो. मरणसुद्धा तुमच्या भल्यासाठी येणार असेल तर तेही मला आनंददायकच आहे. घ्या, आपली कामगिरी पार पाडा. परंतु माझ्या बंधूनो, मला फक्त एकच सांगा, तुमची मुलं शाळेत जातात? दोघांपैकी कोणीही काहीच बोललं नाही. उत्तराच्या अपेक्षेने थांबलेले ज्योतिराव म्हणाले, तर मग माझी एक विनंती मान्य करा. मुलांना शाळेत पाठवायला विसरू नका. निदान त्यांच्यावर तरी अशी कामगिरी घेण्याची वेळ येऊ देऊ नका. ज्योतिरावांचा प्रत्येक शब्द मारेकऱ्यांचं काळीज भेदून गेला होता. कुऱ्हाडीच्या छायेत निर्भयपणे उभा असलेला माणूस ते आज पहिल्यांदाच पाहत होते. क्षणात काय झालं ते त्यांना कळलंही नाही. हातातल्या कुऱ्हाडी गळून पडल्या. दोन्ही हात जोडले गेले. माफी करा तात्यासाहेब, माफी करा. दोघांनी ज्योतिरावांपुढे गुडघे टेकले. थू थू आमच्या जिंदगानीवर. आमच्या पोराबाळासनी शिकवणाऱ्या देवमाणसाच्या जीवावर आम्ही उठलो. उठा उठा बंधूनो, मी तुम्हाला दोष देणार नाही. देव माणूस आहे सजी तुम्ही तात्यासाहेब. दोघांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळू लागले. काही वेळापूर्वीचा तणाव क्षणात निवळला. माणुसकीचा तो साक्षात्कार पाहून ज्योतिरावांचं मन भरून आलं. त्यांनी सावित्रीबाईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मनात येईल ते सरळ बोलून टाकणारी ती साधी सरळ माणसं मन मोकळं करू लागली. ज्योतिरावांनी विचारपूस केली. एकाचं नाव होतं धोंडीबा रोढे आणि दुसऱ्याचं धोंडीराम कुंभार. सावित्रीबाईंनी समईची वात पुढं सारली. प्रकाश उजळला. दोघांनी आपली काळी तोंड पुसून घेतली. अरे, तुम्ही तर धोंडीराम शाहीर. तुमची कवनं मी ऐकली आहेत, ज्योतिराव म्हणाले. धोंडीराम ओशाळला. कौतुकाचे बोल ऐकून त्याला रडू कोसळलं. तात्यासाहेब, तुमच्यावानी मायेचं बोलणारा माणूस आज पतूर भेटला नव्हता. आज आमचं डोळं उघडलं. तात्यासाहेब, आता तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, धोंडीराम म्हणाला. तात्यासाहेब, आमची एक विनंती मान्य करा. ज्यांनी आम्हाला ही कामगिरी सांगितली त्यांचा निकाल लावायची परवानगी आम्हाला द्या, धोंडीबा म्हणाला. नाही धोंडीबा, असा विचारही मनात आणू नका. त्यांनी एक चूक केली म्हणून तुम्ही दुसरी चूक करू नका. त्यांना क्षमा करणं हीच त्यांना मोठी शिक्षा ठरेल. आपलं अज्ञान हेच या अनर्थाला कारणीभूत आहे. ते दूर करण्यासाठी झटूया. कोणावर सूड घेऊन रक्तपात करून का आपली उन्नती होणार आहे? आपण सारी एकाच ईश्वराची लेकरं. त्या नात्याने तेही आपले बांधवच आहेत. आज ना उद्या त्यांना आपल्या कृत्यांचा पश्चाताप होईल. तीच त्यांना खरी शिक्षा ठरेल. परत तात्यासाहेब, तुमच्या जीवाला धोका आहे, धोंडीबा म्हणाला. पण त्यांना मारून का तो धोका टळणार आहे? मृत्यू कधीतरी येणारच आहे. तो सत्कार्य करताना आला तर मला आनंदच आहे. आणि तुमच्यासारखी चांगलं वाईट जाणणारी माणसं जगात असताना मी संकटाची काळजी का करावी? आता एकच करा. इथं जे घडलं
त्याविषयी कुठेही बोलू नका. तात्यांचं म्हणणं पटून दोघांनी संमतीदर्शक मान हलवली. "बरं तात्यासाहेब, माझं एक ऐका. कधी कुठं जायचं असेल तेव्हा मला संगतीला घेत जावा," धोंडीबा म्हणाला. "धोंडीबा म्हणतोय ते खरं आहे. तात्यासाहेब, तुम्हाला जपून राहायला हवं." धोंडीरामनं पुस्ती जोडली. सरळ स्वभावाच्या धोंडीबाची विनंती ज्योतिरावांना अमान्य करवली नाही. "आणि बरं का शाहीर, तुम्हालाही एक सांगतो. आता कौनं करायची ती समाजाला शहाणं करण्यासाठी. आमची कसली कौनं तात्यासाहेब, रलाट्या जोडून आम्ही भेदिक रचतो. तुमच्या भेदिक कवनातून मनाचं रंजन होत असलं तरी त्यापासून सामाजिक लाभ नाही. आपल्या अज्ञानी लोकांसमोर वेदांताची फोलपट पाखडल्यानं त्यांचा देवभोळेपणा आणखी वाढेल. त्यापेक्षा शिक्षणापासून होणारे लाभ त्यांना वर्णन करून सांगा. शिक्षणाशिवाय आपल्या समाजाला तारणारा दुसरा मार्ग नाही." "जी तात्यासाहेब." थंड वाऱ्याची झुळूक उघड्या खिडकीतून आत आली आणि समयीची वाट थरथरली. भली पहाट जवळ आली होती. धोंडीरामनं खिडकीतून डोकावून बाहेरचा अंदाज घेतला. धोतराच्या सोग्यानं पुन्हा एकदा तोंड पुसलं आणि ज्योतिराव तात्यांच्या पायाला हात लावत तो म्हणाला, "जातो आम्ही तात्यासाहेब. आईसाहेब, माफी करा. तात्यासाहेब, आता इथून पुढं तोंडाला कधी बी असं काळं लागणार नाही." भाग 27. सुमारे 7-8 वर्षांनंतर सावित्रीबाई दिवाळीसाठी माहेरी आल्या होत्या. कित्येक दिवस आईपासून दुरावलेली लेक पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरली. लक्ष्मी आईचा मायेचा हात लेकीच्या पाठीवरून फिरला. आल्यानंतर 2 दिवस असे तसे गेले आणि सावित्रीबाईंच्या प्रकृतीनं काय उचल खाल्ली कोणास ठाऊक, त्यानं अंथरून धरणं भाग पडलं. कधी नाही ती घरी आलेली मुलगी अशी आजारी पडलेली पाहून आईचा जीव वाऱ्यासारखा होऊन गेला. सदूभाऊ रात्रंदिवस बिछाण्याजवळ बसून होते. सारखं औषधपाणी करीत होते. 8-15 दिवस असे गेले तेव्हा कुठं तब्येत ताळ्यावर आली. सदूभाऊंनी केलेली माया पाहून इतके दिवस तोंडही न पाहणारा भाऊ तो हाच का, असा प्रश्न सावित्रीबाईंना पडला. आता बरं वाटू लागलं होतं, परंतु अंथरूण आणि औषध काही सुटलं नव्हतं. सावित्रीबाईंना रात्रंदिवस शाळेची काळजी छळत होती. शेवटी एके दिवशी सावित्रीबाई म्हणाल्या, "आई, मला गेलं पाहिजे." मुलीच्या बोलण्याचं आईला मोठं आश्चर्य वाटलं. तोंडात बोट घालत आई म्हणाली, "अशा आजारपणात? आता मला बरं वाटते." "नाही, तब्येत पूर्ण दुरुस्त झाल्याशिवाय जायचं नाही." सदूभाऊंनी आपला निर्णय दिला. शाळेचा विषय काढला तर भाऊला राग येईल हा विचार मनात येऊन सावित्रीबाई म्हणाल्या, "घरी वाट पाहत असतील." "काही वाट पाहत नाहीत." सदूभाऊ एकदम तडकले. "शाळेसाठी तुझा जीव तुटतोय. आता तरी कुळाला बट्टा लावणारे ते काम बंद करा. त्यामुळं तुम्ही वाळीत पडलात आणि आम्हाला बी संकटात घातलं. इथून तरी पुढं देवाब्राह्मणांच्या इच्छेप्रमाणे वागा. जीवावरचा प्रसंग गेला तरी तुम्हाला शहाणपण येत नाही. तात्या कोणाचं ऐकत नाहीत. ते इंग्रजी बुकं वाचून शहाणे झाले. तू त्यांचं मन वळवायचं तर तूही त्यांच्या कामात सामील झालीस." बऱ्याच दिवसांपासून पोटात साचून राहिलेलं एकदम बाहेर यावं त्याप्रमाणे सदूभाऊ ताडताड बोलून गेले. त्यांच्या बोलण्याचा अधिकार सावित्रीबाईंना मान्य होता, परंतु त्यांनी ज्योतिराव तात्यांना बोल लावावा याचं त्यांना फार दुःख झालं. ज्योतिरावांच्या कार्याचं मोल जगाला कळलं, परंतु घरच्या लोकांना ते कधीच कळलं नव्हतं. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर पसरलेली दुःखाची छटा पाहून आई म्हणाली, "असं बोलू नको सदू. तुझ्यासारख्या माळकऱ्याच्या तोंडी हे बोलणं शोभा देत नाही." सावित्रीबाई म्हणाल्या, "भाऊ, तू माळकरी वारकरी आहेस, पण भट लोकांच्या शिकवणीनं तुझी बुद्धी कोती आणि दुर्बल झाली आहे. तू शेळी गाय या प्राण्यांना जवळ घेऊन कुरवाळतोस. नागपंचमीच्या दिवशी विषारी नागाला हातात धरून दूध पाजतोस आणि महारमाग ही तुझ्यासारखीच माणसं असताना त्यांना अस्पृश्य का मानतोस? तू माळकरी असूनही ब्राह्मण तुझा विटाळ मानतात, म्हणजे तुला महारच समजतात. याचा तू कधी विचार केला आहेस का?" सदूभाऊंचा चेहरा खरकन उतरला. सावित्रीबाईंनी सांगितलं ते कटू सत्य होतं, परंतु सत्य होतं. तरी त्यांच्या मनातला अहंकार नांगी टाकायला तयार नव्हता. "पण महारमागांना शिकवायची काय गरज आहे? पुण्यात लोक तुम्हाला शिवीगाळ करतात, त्रास देतात.
ते आम्हाला ऐकून बी सहन होत नाही. आपल्या गावात बी लोक बोलतात. तुमच्याबरोबर आमची बी निंदा करतात. भाऊ, विद्याहीन माणूस आणि पशु यात काही एक फरक नाही. विद्येमुळेच माणसाला श्रेष्ठत्व येतं. महारमांग लोकांनी माणूस म्हणून जगावं यासाठी आम्ही त्यांना शिकवतो, त्यात वाईट काय आहे? आमचं हे काम त्यांना अपायकारक होईल या भीतीनं ब्राह्मण लोक आमची निंदा करतात आणि तुझ्यासारख्या लोकांच्या मनात किलमिश पेरतात. परंतु तुला सांगते, माझे स्वामी देव माणूस आहेत. त्यांची सर या देशी कोणालाच येणार नाही. तुझ्यासारखं हरिनाम घेत वाऱ्या करण्यापेक्षा ते करीत आहेत ते काम अधिक श्रेष्ठ आहे. ते प्रत्यक्ष देवाचं काम आहे. त्या कामात त्यांना मदत करताना मला परमानंद होतो. माणसाच्या माणुसकीची अनेक रूपं पाहायला मिळतात. दोघं मायलेक एकाग्रपणे सावित्रीबाईचं बोलणं ऐकत होते. सावित्री, आई म्हणाली, तुझ्या जिभेवर जणू सरस्वती नांदती अगं. माझ्या लेकी, किती शहाणपणाचं बोललीस. खरंच सावित्री किती शहाणपणाचं बोलली होती हे सदुभाऊंनाही पटलं. मनातलं किलमिश कधीच जळून गेलं. ते म्हणाले, ताई, तू म्हणतेस ते खरं आहे. मनात किलमिश ठेवून मी तुला टाकून बोललो. मला माफ कर. सदुभाऊचं मन पश्चातापानं जळत होतं. सावित्रीबाईंची प्रकृती ठीक नसताना हे घडावं याची खंत त्यांना लागून राहिली. त्यांचं वारकरी मन स्वतःलाच दोष देऊ लागलं. एवढं झाल्यावर पुन्हा पुण्याला निघायचा विषय काढणं अशक्यच होतं. सावित्रीबाईंच्या मनात अनेक विचार येत होते. बराच वेळ गेला आणि सावित्रीबाईंनी पत्र लिहायला घेतलं. वळणदार मोडी अक्षरं कागदावर उतरू लागली. सत्यरूप ज्योतिबा स्वामी यास. सावित्रीचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारण की माझ्या तब्येतीत अनेकदा उलटापालटी होऊन ती ताळ्यावर आली आहे. या दुखण्यात भाऊने अपरिमित श्रम घेऊन माझी सेवा केली आहे. यावरून तो किती प्रेमळ आहे हे दिसून येते. मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईन. काळजीत असू नये. फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही. पत्र लिहिता लिहिता आज घडलेला वृत्तांत त्यांना ज्योतिरावांना कळवावासा वाटला. तो लिहून झाल्यावर शेवटी सावित्रीबाईंनी लिहिलं, यावरून तुमच्या ध्यानात येईल की पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजवणारे विदूषक पुष्कळ आहेत. तसेच येथेही आहेत. त्यांना भिवून आपण हाती घेतलेलं कार्य का सोडून द्यावं? सदा सर्वदा कामात गुंतावे. भविष्यात यश आपलेच आहे. भाग 28. उत्तर हिंदुस्थानात उसळलेला उठावाचा वणवा थंड होऊन 5 वर्षांचा काळ लोटला. परंतु दिवसा उजेडी फिरंग्यांना हाकलून लावायची स्वप्न पाहणारे लोक अजूनही त्याच तारेत वावरत होते. 4 जण एकत्र आले की अजूनही उठावातल्या आख्यायिकांची गप्पाष्टकं रंगू लागत. फिरंग्यांची 100 भरलीच होती, पण काय करणार, दैवच त्यांना अनुकूल ठरलं. त्या दिवसात सगळीकडं एक विचित्र हूल उठली होती. राजाची खुशामत करता करता कोणी एक संस्थानी ज्योतिषी म्हणाला, महाराज, फिरंगी अंमल हिंदुस्थानात आला त्याला यावर्षी 100 वर्ष झाली. 100 भरली, सद्दी फिरली. आता हे राज्य जाणार, पुन्हा आपला अंमल येणार. ज्योतिषाची भविष्यवाणी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली. ठिकठिकाणचे राजे महाराजे संस्थानिकांना आनंद झाला. खरोखर प्लासीची लढाई जिंकून फिरंग्यांनी बंगालात पाय रोवला त्याला 100 वर्ष झाली. हे तर फिरंगी साता समुद्रापलीकडून आलेले आमच्यावर जुलूम करतात. दत्तक नामंजूर करून आमची राज्य बळकावतात, तनखे बंद करतात. पण आता आम्ही ठेवून घेतो म्हटलं तरी ते राहणार नाहीत. सद्दीच फिरली तिथं कोणाचं काय चालणार? त्यांनी स्वतःहून जावं हे उत्तम. पण तसे ते जाणार नाहीत. त्यांना हकलूनच लावलं पाहिजे. बस, सर्वांनी मिळून एकच उठाव करायचा. गोरा फिरंगी समुद्रातून आला तसा पुन्हा समुद्रात निघून जाईल. असंतोषानं धुमसत असलेले बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र बिठूरचे नानासाहेब पेशवे, बिहारचा वृद्ध राजा कुंवर सिंग हे कंबर कसून तयारच होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरत महल उठावात उतरायला उत्सुक होत्या. या ना त्या कारणावरून प्रत्येकाचं कंपनी सरकारशी भांडण चाललंच होतं.
बाजीराव पेशवे यांना मिळणारा सालीना 8 लाखांचा तनखा त्यांच्या मृत्यूनंतरही सुरू राहावा ही नानासाहेबांची मागणी. परंतु कंपनी सरकारनं ती साफ धुडकावून लावली. झाशीची राणी दत्तक वारसाच्या मंजुरीसाठी कंपनी सरकारशी भांडत होती. बेगम हजरत महल आपल्या लहान मुलासह इंग्रजांविरुद्ध झगडत होती. गेली अनेक वर्ष हा असंतोष धुमसत होता. नानासाहेब पेशव्यांनी पुढाकार घेतला. जिकडं तिकडं संदेश पोचते केले. उठावाचा बेत नक्की झाला. अगदी दिवससुद्धा मुकरर झाला. 31 मे 1857. गुप्त मसलती शिजू लागल्या. उठावाच्या हालचालींनी वेग घेतला. परंतु काडतुसांचं निमित्त होऊन 31 मे पूर्वीच उठावाची ठिणगी पडली. फिरंगी फौजेतल्या शिपायांना जी काडतुसं दिली जात त्यांना जनावरांची चरबी लावलेली असे. काडतुसं बंदुकीत ठासताना त्यांची सिलत दातांनी तोडावी लागत. हिंदी सैनिकांना हे कळताच ते एकदम बिथरले. फिरंगी सरकारनं म्हणे त्यांना धर्मभ्रष्ट करायचा घाट घातला होता. हे वृत्त कळताच मिरजच्या फिरंगी छावणीतील मंगल पांडे नावाचा एक शिपाई अंतर्बाह्य पेटून उठला. एके दिवशी अचानक तो दिसेल त्या फिरंग्याला गोळ्या घालत मैदानात उतरला. हिंदी सैनिकांना उठावाचं आवाहन करू लागला. थोड्याच अवधीत फिरंगी शिपायांनी त्याला चहूबाजूनी घेरलं. मंगल पांडेला अटक झाली. 8व्या दिवशी त्याला फासावर चढवण्यात आलं. संशयित शिपायांना अंधार कोठड्यांमध्ये डांबण्यात आलं. परंतु धुमसता असंतोष आणखी उफाळला. बिथरलेले शिपाई अनावर झाले. सगळीकडे एकच आरोळी घुमली, मारो फिरंगी को. पहिला हल्ला जेलखान्यावर झाला. शिपायांना मुक्त करून त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीचं तख्त इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झालं. दिल्लीचा बादशाह बहादूरशाह जफर पुन्हा इतमामानं सिंहासनावर आरूढ झाला. दिल्लीतल्या उठावाचं नेतृत्व त्यानं स्वतः स्वीकारलं. उठावाचा वणवा पसरत चालला. हिंदी शिपाई उठावाचा संदेश घेऊन खेडोपाडी पसरले. त्यांच्या हातातली चपात्यांची गठुडी हाच उठावाचा संदेश होता. हातात चपात्यांची गठुडी घेतलेला माणूस गावात आला की लोक काय समजायचे ते समजत. आलेल्या चपात्या ठेवून घेऊन दुसऱ्या चपात्या बनवून देत. अन्नाची शपथ घेऊन लोक उठावात सामील होऊ लागले. ठरलेल्या दिवसाची वाट पाहायला फुरसत सापडली नाही. नानासाहेब पेशव्यांनी कानपूर जिंकून एकूण एक फिरंगी कापून काढला आणि शहरात आपल्या नावाची द्वाही फिरवली. परंतु हा विजय फार काळ टिकला नाही. निकराचा हल्ला करून इंग्रजांनी त्यांना कानपुरातून हुसकावून लावलं. धन्याची पिछेहाट झालेले पाहून सेनापती तात्या टोपे त्यांच्या मदतीला धावला. हातातून गेलेलं कानपूर पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात आलं. परंतु जनरल हॅव्लॉकशी झालेल्या लढाईत तात्याचा पराभव झाला. कानपुरातून पळ काढून तात्यानं पुन्हा सैन्याची जमवाजमव केली. कालपीचा किल्ला जिंकून घेतला. फिरंगी सैन्यातले कित्येक शिपाई तात्याला येऊन मिळाले. तात्या आणि नानासाहेबांनी मिळून झाशीची कुमक करायचं ठरवलं. तिकडं झाशीची राणी उठावात उतरताच सर ह्यू रोज झाशीवर चालून गेला. राणी लक्ष्मीबाईनं निकराचा लढा दिला, परंतु फितुरीनं झाशीचा घात केला. कालपी गाठायच्या इराद्यानं फिरंगी सैन्याची फळी फोडून राणी लक्ष्मीबाई किल्ल्यातून बाहेर पडली. फिरंगी शिपायांनी पाठलाग सुरू केला. दत्तक पुत्र दामोदर याला पाठीशी बांधून राणी कालपी जवळ करत होती. नानासाहेबांची मदत मिळाली तर कदाचित वेगळं घडेल हीच एक आशा होती. परंतु त्यापूर्वीच अखेरची लढाई द्यावी लागली. त्या अटीतटीच्या चकमकीत राणी लक्ष्मीबाई ठार झाली. फिरंगी फौज पाठीवर घेऊन तात्या वाऱ्यासारखा धावत होता. अनेक राजे रजवाडे आणि संस्थानिकांकडून खंडण्या वसूल करत संपूर्ण उत्तर हिंदुस्थान टापाखाली तुडवत तो महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रातून गुजरातेत गेला. तसाच तिकडं राजपुतान्याच्या अरण्यात घुसला. रिचर्ड मीड क्षणाचीही उसंत न घेता रात्रंदिवस त्याचा पाठलाग करत होता. धावून धावून मीड थकला, परंतु तात्या सापडत नव्हता. पुन्हा फितुरीनं घात केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच तात्याला पकडून दिलं. घोड्यावर स्वार झाला की वाऱ्यालाही गुलाम करणारा सेनापती तात्या टोपे साखळ दंडात जखडला गेला. सैन्य जमवून ताज्या दमानं फिरंग्यांची टक्कर द्यायचा तात्याचा मनसुबा मातीला मिळाला. गोळा केलेली फौज परागंदा झाली.
बहादूर शाह जफर दिल्ली लढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. बरेलीचा बख्तखान रोहिला आपल्या फौजेसह बादशाच्या मदतीला आला. बहादूर शहानं त्याला आपला सेनापती बनवलं. बख्त खानच्या नेतृत्वाखाली दिल्ली फिरंग्यांशी लढू लागली. लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन जॉन निकल्सन दिल्लीवर चालून गेला. दिल्ली जिंकण्यासाठी त्याला फार बळ खर्ची घालावं लागलं नाही. फंद फितुरी आणि आपसातल्या वैमनस्यांनी दिल्लीचा उठाव पोखरून निघाला होता. खुद्द शहाजाद्यांनीच बख्त खानसारख्या एका रोहिल्याचा हुकूम मानायला नकार दिला. बादशहाच्या एका नातेवाईकानंच फितुरी केली. फिरंगी सैन्य दिल्लीत घुसलं. बहादूर शहा लाल किल्ल्यात कोंडला गेला. प्रचंड लुटालूट, कत्तल आणि अत्याचार झाले. अत्याचारी कृत्य आणि क्रौर्य यांना सीमा उरली नाही. दिल्ली पराभूत झाली आणि बहादूर शाह जफर कैद झाला. हिंदुस्थानच्या या शेवटच्या बादशहाला इंग्रजांनी फार वाईट वागवलं. त्याच्या सेनापतीची आणि नातेवाईकांची त्यांनी गाढवावरून धिंड काढली. त्यांना अमानुषपणे गोळ्या घातल्या. शहजाद्यांची मुंडकी तोडून ती बादशाला नजर केली. उठावाच्या ज्वाला पराभवाच्या धुरात काळवंडू लागल्या. फिरंगी हत्यारं आणि हिकमतीपुढं उठावाचं बळ कमी पडलं. अनेक सैनिकांना फिरंग्यांनी हाल हाल करून मारलं. इतरांना कायमची दहशत बसावी म्हणून त्यांची प्रेतं झाडाला टांगली. जीव वाचवण्यासाठी कित्येकांनी वेषांतरं केली. खुद्द नानासाहेब पेशवे संन्यासाचा वेश घेऊन नेपाळच्या घनदाट अरण्यात नाहीसे झाले. त्यांच्या सैनिकांनाही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. नेपाळचा राजा जंगबहादूर इंग्रजांना सामील झाला. जीवाच्या भीतीनं नेपाळमध्ये घुसलेले हजारो हिंदी सैनिक त्यानंच इंग्रजांच्या हवाली केले. बिहारमध्ये पाटण्यात उसळलेला दंगा जागीच चिरडला गेला. महाराष्ट्रातल्या उठावाची तीच गत झाली. कोल्हापूर संस्थानात छत्रपतींचे बंधू चिमासाहेब महाराजांना अटक झाली. साताऱ्यात रंगोबापूजींच्या नेतृत्वाखाली शिजलेला कट फितुरीमुळे उघडकीस आला. कटाच्या नेत्यांची धरपकड सुरू होताच रंगोबापूजी फरार झाले. सापडतील तेवढ्या बंडवाल्यांना फासावर चढवण्यात आलं. वणवा पेटत जावा तसा उठाव कुठल्या कुठं पेटत गेला. परंतु त्यामुळंच तो चिरडून टाकणं कंपनी सरकारला सहज शक्य झालं. मुळात बळ आणि एकी यांचा अभाव असलेल्या या उठावात कंपनी सरकार उलथून टाकायची ताकद नव्हती. शिंदे होळकर यांच्यासारख्या बलिष्ठ संस्थानिकांनी तटस्थ राहून सरकारचं बळ शतपटींनी वाढवलं. कारण उठाव करून त्यांना काहीच मिळायचं नव्हतं. एरवी हातभर जीभ काढून राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करणारे पुणेरी राष्ट्रभक्त त्या दिवसात शेपट्या घालून दडून बसले होते. परंतु त्याही धामधुमीत त्यांनी ज्योतिरावांना बदनाम करायची संधी सोडली नाही. गणपत माळी, मौलवी नुरुल हुदा यांना अटक होताच ज्योतिरावांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. ज्योतिरावांचे आणि बंडवाल्यांचे जुने संबंध लोकांना आठवले. गणपत माळी यांना बुधवार वाड्यासमोर भर चौकात फटके मारून कैदेत डांबण्यात आलं. नुरुल भाईंवर कर्नाटकात बंडवाल्यांशी संधान बांधल्याचा आरोप ठेवण्यात आला. हळूहळू वाऱ्यावरच्या वावड्यांचे परिणाम दिसू लागले. आजवर मित्रत्वानं वागणाऱ्या इंग्रज गृहस्थांचं वागणं बदललं. ज्योतिरावांना पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या चढू लागल्या. एक दोनदा असं घडलं आणि ज्योतिरावांनी त्यांच्याकडं जाणं येणं बंद केलं. अजूनही कित्येक लोक उठावाचे दुष्परिणाम भोगत होते. उठावात उतरलेले हिंदी शिपाई परागंदा होऊन देशोधडीला लागले. कित्येक शत्रूच्या तावडीत सापडून मरण पावले, तर कित्येक वेषांतर करून कायमचे फरार झाले. उठावाच्या नेत्यांना कंपनी सरकारनं क्षमा केली नाही. त्यांच्यावर खटले भरण्यात आले. फिरंगी सरकारनं लादलेला देशद्रोहाचा आरोप भूषणासारखा मिरवीत तात्या टोपे फासावर गेला. कंपनी सरकारविरुद्ध बगावत केल्याच्या आरोपाखाली बहादूर शहाला हद्दपारीची शिक्षा झाली. त्याला ब्रह्मदेशात रंगूनच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. हिंदुस्थानचा शेवटचा मुघल बादशाह रंगूनच्या किल्ल्यात दुःखानं झिजून मरण पावला. बेपत्ता झालेल्या नानासाहेब पेशव्यांचं पुढं काय झालं ते कोणालाही कळलं नाही. कोणी म्हणालं ते संन्यासी झाले, तर कोणी म्हणालं नेपाळच्या जंगलात मरण पावले. हिंदुस्थानात पेटलेल्या या असंतोषाची वार्ता इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्यापर्यंत पोचली. कंपनी सरकार बरखास्त करून महाराणीनं हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटवर सोपवला.
हिंदुस्थानावर आता इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा एकछत्री अंमल सुरू झाला. हिंदुस्थानच्या प्रजेसाठी राणीनं खास जाहीरनामा प्रस्तुत केला. हिंदुस्थानी लोकांच्या हक्करक्षणाचं अभिवचन दिलं. इतप्पर त्यांच्या धर्मात ढवळाढवळ केली जाणार नाही असा निर्वाळा दिला. हादरलेली इंग्रजी सत्ता पुन्हा स्थिर झाली. पुन्हा सर्वत्र शांतता नांदू लागली. पेशवाईचे गोडवे गाणाऱ्या लोकांना या गोष्टीचं सोयर नव्हतं की सुतक नव्हतं. ते पुण्यातल्या न्हाव्यांवर ग्रामण्य रचण्यात गुंतले होते. कोणा ब्राह्मणानं म्हणे न्हाव्याच्या घरी वास्तुशांतीच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हणून धर्मशास्त्राचा अपमान केला होता. त्या ब्राह्मणाला तर त्यांनी छळलंच, पण शिक्षा म्हणून न्हाव्यांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. त्या छळानं त्रस्त झालेले न्हावी ज्योतिरावांकडे आले. ज्योतिरावांनी त्यांना न्हावण्यास्त्र उगारण्याचा सल्ला दिला. ग्रामण्यास्त्राविरुद्ध न्हावण्यास्त्राचा मारा सुरू झाला. न्हाव्यांनी ब्राह्मणांच्या हजामती सुरू केल्या. ब्राह्मण न्हावी धोकट्या गळ्यात अडकवून गल्लोगल्ली हिंडू लागले. अशानं तरी न्हावी जेरीस येतील असं त्यांना वाटू लागलं. परंतु शेवटी न्हावण्यास्त्राचा विजय झाला. ब्राह्मणांना नाक घासत शरण यावं लागलं. तडजोड झाली. तंटा मिटला. ब्राह्मणांनी पुन्हा आपली डोकी न्हाव्यांच्या गुडघ्यांवर टेकवली. तंटा मिटला, परंतु ज्योतिरावांवर सुरू असलेली आग पाखड थांबली नाही. राव बहादूर गोपाळहरी देशमुख यांच्यावरील ग्रामण्याच्या वेळीही त्यांनी असाच हस्तक्षेप केला. अगदी जाहीर सभा घेऊन त्यांनी ब्राह्मणांची अब्रू वेशीला टांगली. तशा धामधुमीच्या काळातही ज्योतिरावांची वाटचाल सुरू होती. परंतु आता पुन्हा दमछाक होऊ लागली. इंग्रजी आणि मिशनरी हितचिंतकांनी मदतीचा हात आखडता घेतला होता आणि देशबांधव तर अगदी उदासीनच होते. अशाही स्थितीत वेळोवेळी झालेल्या शाळा तपासणीत महार, मांग, चांभार, कुणबी या मुलांची डोळ्यात भरण्यासारखी प्रगती दिसून आली. आता धुराजी, अप्पाजी चांभार, गणू शिवजी मांग असे नवे शिक्षक तयार होऊ लागले. रामचंद्र मोरेश्वर, राघो सखाराम, केसो त्रिंबक यांच्यासोबत आत्मविश्वासानं काम करू लागले. धोंडी, साधू, विठू, गणू, पर्वता, इब्राहिम, तुकाराम, नामा, लखा असे कितीतरी विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार होऊ लागले. संस्थेच्या वतीनं बाबाजी डेंगळे यांच्या वखारीत महारमांग मुलांच्या शाळेचा परीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला. ज्योतिरावांचे मित्र कमिशनर रिव्ज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभानंतरचा हा आणखी एक संस्मरणीय समारंभ ठरला. बरीच देशी आणि विदेशी मंडळी या समारंभासाठी आली होती. एज्युकेशनल इन्स्पेक्टर लेस्टर यांनी हुशार मुलांची यादीच सरकारला पाठवली आणि ती भविष्यात खूप प्रगती करतील अशी आशा व्यक्त केली. शिक्षण संस्थांची कामं सुरू होती, परंतु पाहिजे तो झपाटा उरला नव्हता. शाळा बांधण्याचा संस्थेचा संकल्प अजून कागदावरच राहिला होता. त्यासाठी मंजूर झालेली सरकारी रक्कम संस्थेपर्यंत पोचू दिली जात नव्हती. अंतर्गत मतभेद विकोपाला जाऊ पाहत होते. एक विचित्र कुंठा ज्योतिरावांच्या वाट्याला आली होती. ज्यांना शिकायची गोडी नव्हती ते आता शिक्षणाकडे वळू लागले होते आणि अशा वेळी शाळा वाढवायच्या तर त्या बंद करायची वेळ आली होती. परंतु ज्योतिरावांचा जीवननद फार काळ असा कुंठित राहणार नव्हता. तो नव्या पात्राच्या शोधात होता. दरम्यान ज्योतिराव मीठगंजमधील नव्या जागेत राहायला आले. गृहप्रवेशाच्या वेळी सर्व मित्र येऊन गेले. सदाशिवराव सपत्नीक भेटून गेले. सगुणाऊ आणि सदाशिवराव यांच्या मदतीमुळेच ज्योतिरावांना ही जागा घेणं शक्य झालं होतं. तशात भाऊबंदकीच्या भांडणांनी ज्योतिरावांचं डोकं उठवलं. वडिलोपार्जित इस्टेटीच्या भांडणात भाग घ्यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. पुतणी ठकूबाईच्या लग्नाला ते आपुलकीनं जाऊन आले, परंतु रक्ताच्या नात्याचे भाऊबंद त्यांच्याशी बोलायलाही तयार नव्हते. त्यावेळी उफाळून आलेली भांडणं उलट त्यांनाच सोडवावी लागली. ज्योतिरावांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला, परंतु भांडणं थांबली नाहीत आणि तशी ती थांबणारी नव्हती. मन काळवंडून जावं असा अंधार घेरून आलेला असताना हिंदू विधवांचा मूक आक्रोश ज्योतिरावांच्या कानांवर कोसळत होता. त्या अशराफ जीवांना रडायचीही चोरी होती. रडलं तर नवरा पाहिजे म्हणून रडतेस का म्हणून आणखी छळ केला जाई. झिजत कुजत मरणाची वाट पाहत जगणाऱ्या त्या स्त्रियांसाठी काय करता येईल
हाच एक विचार रात्रंदिवस तात्यांचं काळीज कुरतडत होता. विधवांची ती करुण हाक ज्योतिरावांच्या कार्यशक्तीला नवी प्रेरणा देत होती. लग्न म्हणजे काय हेही नकळत्या वयात बोहल्यावर चढून विधवा झालेल्या चिमुरड्या मुली घरोघर दिसत. मन मारत शरीर कष्टवीत जगणाऱ्या तरुण विधवांच्या हातून वासनेला बळी पडून भ्रूणहत्या, आत्महत्या असे गुन्हे घडत. अनेकदा कुठेतरी नदीकाठी किंवा कुठल्या तरी पडक्या विहिरीत अशी नवजात अर्भकं आढळून येत. कधीकधी त्यांच्या माताही तिथंच कुठेतरी मृतावस्थेत सापडत. जगल्या वाचल्या तर आपलं काळं तोंड लपवण्यासाठी कुठेतरी परागंदा होत किंवा वेश्या व्यवसायाच्या भीषण गर्देत ढकलल्या जात. अशा कितीतरी स्त्रिया घरातून पळून जाऊन कसबिणी झाल्या होत्या. एक चालतं बोलतं पातक, एक अशुभ म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. आई बाप, बहीण भाऊ, सासू सासरे, अवतीभवतीची सर्व माणसं त्यांचे वैरी होत. कोणालाही त्यांच्या जखमी मनांवर फुंकर घालावीशी वाटत नव्हती. उलट विधवेला छळलं नाही तर देवाचा कोप होईल असं त्यांना वाटे. विधवेचं जगणं हे एक जिवंत मरण होतं. परंतु मानवतेच्या या भीषण विटंबनेचं कोणालाच काहीही वाटत नव्हतं. पेशवाईनं समाजाला दिलेली ही आणखी एक भयंकर देणगी होती. ज्योतिरावांचे मित्र बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन हा ग्रंथ लिहून विधवांची दुरावस्था वर्णन केली. परंतु तेवढ्यानं समाजाची माणुसकी जागी होणार नव्हती किंवा कायदाच झाला म्हणून काही घडेल अशी शक्यता दिसत नव्हती. आणि हे जाणूनसुद्धा डोळ्यांवर कातडं ओढून घेतलेल्या बोलक्या सुधारकांच्या हातूनही काही घडेल ही आशा नव्हती. बाबांची तळमळ ज्योतिरावांना कळत होती, परंतु त्यांनी सुचवलेला मार्ग त्यांना संमत नव्हता. ख्रिस्ती धर्माचा अंगीकार हा या समस्येवरचा उपाय होऊ शकत नव्हता आणि हिंदू धर्म मार्तंडांनी तर इथंही पोट जाळायची सोय करून ठेवली होती. त्यांचा सिद्धांत असा की मुलगी ही एकदाच दिली जाते. विधवेचं कन्यादान कोण करणार? जिवंत असली तरी ती तिच्या नवऱ्याचीच आहे. तिनं सती जावं हे उत्तम. जिवंत राहिलीच तर केशवपन करून व्रतस्थ होऊन राहावं. देह कष्टवीत पतिचिंतनात काळ घालवावा. सौभाग्य अलंकार अंगावर घेऊन गेली तर स्वर्गात तो तिला जवळ घेईल. आणि अशा स्त्रियांसाठी एवढा कंठशोषो कशाला? मुळात अशा बायका आहेत तरी किती? आणि तेवढ्यासाठी धर्मशास्त्र बुडवावं यात कोणता लाभ? नगरच्या मुक्कामात शंकराचार्यांनी केलेले प्रताप कानांवर आले. गावोगाव विधवांच्या हजामती करवत ते नगर मुक्कामी पोचले होते. शंकराचार्य येणार असल्याचं कळताच गावातल्या सकेशा विधवा गाव सोडून पळून जात. ज्या त्यांच्या तावडीत सापडत त्यांची जुलमानं हजामत केली जाई. नगरलाही तेच घडलं. एका बालविधवा कन्येच्या हातून घडू नये ते घडलं. म्हणून तिच्या बापाला लठ्ठ दक्षिणेच्या मोबदल्यात त्यांच्या पायाचं पाणी पिऊन शुद्ध व्हावं लागलं. मुलीच्या शुद्धीचा मार्ग मोठा अजब होता. आचार्यांनी सांगितलं, आंब्याच्या बुंध्यात एक ढोली तयार करा. त्या ढोलीत मुलीला बसवून वरून पालापाचोळा घालून बुंध्याला आग लावा. बरीच धग लागल्यावर तिला बाहेर काढून तिचं वपन करा आणि एवढं झाल्यावर शेवटी 1000 ब्राह्मणांना भोजन घाला. पण यात शंकराचार्यांना काही विधवांनी म्हणे कायद्याचा बडगा दाखवला. जबरदस्तीनं केशवपन केल्यास पोलिसांना बोलवण्याची तंबी दिली. जगद्गुरू शंकराचार्यांना हात चोळत गप्प बसावं लागलं. परंतु सर्व स्त्रिया असं धैर्य दाखवू शकत नव्हत्या. त्यांना असहायपणे या जुलमी रूढीपुढं मान तुकवावी लागत होती. शूद्रातिशूद्र समाजात रूढ असलेली पुनर्विवाहाची चाल विद्येचा मक्ता घेतलेल्या या मूढांना का घ्यावीशी वाटू नये? मसणात गोवऱ्या पोचलेले थेरडे 9-10 वर्षाच्या मुलींशी लग्न करून त्यांच्या आयुष्याची धुळधाण करतात. धिक्कार असो त्यांचा आणि त्यांच्या या धर्माचा. ज्योतिरावांच्या मनात चीड उफाळत होती. तशात आणखी एक भ्रूणहत्येची घटना घडली आणि तीही खुद्द सदाशिवराव गोवंडे यांच्या वाड्यात. काशीबाई या मोलकर्णीच्या हातून ते कृत्य घडलं. आपल्या नवजात अर्भकाचा गळा चिरून तिनं ते प्रेत वाड्यामागच्या विहिरीत टाकून दिलं. फुगून वर आलेलं ते मूल दिसताच कोणीतरी बोंब ठोकली. पोलीस आले. जाबजबाब झाले. काशीबाईनं गुन्हा कबूल केला. पोलीस काशीबाईला ओढून घेऊन गेले. ज्योतिराव अस्वस्थ झाले. चेंडूसारखं पाण्यावर तरंगणारं ते मूल त्यांच्या डोळ्यांपुढून हलत नव्हतं.
गोवंड्यांच्या वाड्याशेजारी राहणाऱ्या एका शास्त्री बुवानीच त्या सुंदर आणि सालस बालविधवेचा घात केला होता. काशीबाईवर भ्रूणहत्येचा खटला भरण्यात आला. अमानुष रूढींना बळी ठरलेली अभागी विधवा न्यायालयासमोर उभी राहिली. ज्योतिरावांच्या मनात भयंकर उलथापालथ सुरू होती. एक सावित्रीबाई सोडल्या तर कोणालाही तिचा थांग लागणार नव्हता. भाग 29. ती बातमी कळताच अवघं शहर भूकंप झाल्याप्रमाणे हादरलं. सत्र न्यायालयानं काशीबाईला जन्मठेप ठोठावली होती. एका स्त्रीला काळं पाणी? असं कधी घडलं नव्हतं की ऐकलंही नव्हतं. हातातल्या वर्तमानपत्राकडे पाहत ज्योतिराव चिंतनात गढून गेले होते. नाही, हे पुन्हा घडू देता कामा नये. मानवतेला काळीमा फासणारी ही रूढी गाडून टाकली पाहिजे. विधवांचे विवाह रूढ झाले पाहिजेत. त्या कोवळ्या अर्भकांचे प्राण वाचवण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. एवढा कशाचा विचार चालला आहे? सावित्रीबाई म्हणाल्या. ज्योतिरावांचं मौन त्यांना असह्य झालं होतं. सावित्रीबाई, विधवांची स्थिती तुम्ही पाहत आहात ना? सावित्रीबाई अवाक झाल्या. ज्योतिरावांच्या मनात काय चाललं आहे याचा काहीसा अदमास त्यांना आला होता. ते सारखा तोच विचार करत होते तर. सावित्रीबाई, ज्योतिराव म्हणाले, स्त्री हा फार मोठा अन्यायग्रस्त मानव समाज आहे. पुरुषाहून अनेक पटींनी श्रेष्ठ असूनही पुरुषी समाजव्यवस्थेच्या वरवंट्याखाली स्त्री भरडली जाते आहे. हातातलं वृत्तपत्र त्यांनी तसंच सावित्रीबाईंच्या हातात ठेवलं आणि एका बातमीकडे बोट दाखवत ते म्हणाले, वाचा. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा या गावात घडलेली ती घटना होती. एका ब्राह्मण गृहस्थाची विधवा बहीण अतिवृष्टीमुळं कोसळलेल्या घराखाली सापडून मरण पावली होती. विधवा असूनही तिचं वपन झालं नसल्यानं गावातले ब्राह्मण तिच्या प्रेताला हात लावायला तयार नव्हते. शेवटी शूद्राच्या हातून तिला अग्निसंस्कार द्यावा लागला होता. यापेक्षा सतीची चाल फार बरी. रोजच्या तिळतिळ मरणापेक्षा ते एक मरण परवडलं. दुःखद निश्वास टाकून सावित्रीबाई म्हणाल्या. ज्योतिराव म्हणाले, शेकडो पिढ्यांची गुलामी सोसल्यावर तिची ही सवय पडते. कालांतरानं तोच धर्म वाटू लागतो. मग तिच्या विरुद्ध प्रतिकार करावा हे कुठून घडणार? स्त्रियांबाबत हेच घडतं. हजारो वर्ष जुलमानं जाळल्यावर त्यांनाही सती जाण्यातच आयुष्याचं सार्थक वाटू लागतं. तर त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? काल परवापर्यंत पुण्यात स्त्रिया सती जात होत्या. सतीबंदीचा कायदा आल्यापासून आम्ही त्या गोष्टी ऐकतो आहोत. ब्राह्मणांनी हजारो वर्ष स्वतःला समाजाच्या उच्चस्थानी ठेवलं, परंतु त्या उच्च स्थानाला शोभेल असं वर्तन मात्र केलं नाही. सतीची चाल बंद करायची बुद्धी सुचली ती आधी मुसलमानांना आणि त्यानंतर आमच्या हितकर्त्या कंपनी सरकारला. परंतु हे दुराचारी त्याबद्दल सरकारला दुवा देण्याऐवजी शिव्याशाप देतात. एवढं झालं तरी या दगडांना पाझर फुटत नाही. उलट सती जाण्यापासून कोणते फायदे होतात हे सांगण्यासाठी ते शास्त्राधार हुडकीत बसतात. सती गेलेल्या स्त्रियांना स्वर्ग मिळतो तर मग हेच का सरणावर चढत नाहीत? आऊनी सांगितलेल्या सतीच्या अनेक घटना सावित्रीबाईंना आठवत होत्या. सतीबंदीचा कायदा होण्यापूर्वी अशा अनेक घटना घडत. एकदा कोणी राधाबाई नावाची दुर्दैवी स्त्री पेटत्या चितेतून बाहेर पडून गावाकडे पळत आली होती. तिला गावात शिरलेलं पाहताच ब्राह्मणांना अपशकुनाचे भास झाले. सती गेलेली स्त्री चितेवरून उठून परत आली म्हणून गावावर म्हणे संकट कोसळणार होतं. कोणी तिचं तोंड पाहिलं नाही की तिला कोणी घरातही घेतलं नाही. गोऱ्या शिपायांनी तिच्यावर उपचार केले, परंतु ब्राह्मणानं तिची दया आली नाही. तिसऱ्या दिवशी बिचारी मरण पावली. अशीच आणखी एक स्त्री पेटत्या ज्वाला अंगाला लागताच सरणावरून उडी टाकून नदीच्या पाण्याकडे धावत सुटली होती, परंतु ब्राह्मणांनी ओढत आणून तिला जुलमानं सरणात ढकललं होतं आणि वरून मोठमोठे ओंडके टाकून तिचा प्राण घेतला होता. पापडासारखी उलटी पालटी करून तिला मरेपर्यंत भाजून काढलं होतं. ती दृश्य अगदी डोळ्यांसमोर दिसत असल्यासारख्या सावित्रीबाई अस्वस्थ झाल्या होत्या. आपणच शास्त्र लिहून ठेवायची आणि आपणच त्यांचा आधार दाखवायचा. उद्विग्न होऊन सावित्रीबाई म्हणाल्या. ज्योतिराव म्हणाले, स्त्रियांनी शास्त्र लिहिली असती तर त्यांनी निश्चितच इतका दुष्टावा केला नसता. निसर्ग नियमानं पाहिलं तरी स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु तिच्या असहायतेचा फायदा घेऊन
पुरुषांनी तिला गुलाम केला आहे. पातिव्रत्याचे गोडवे गाणाऱ्या त्या दुष्टांपैकी एक जण तरी बायको मेली म्हणून तिच्यासोबत सता गेला आहे का? बायकोच्या उरावर सवती आणून बसवणारे हे दुष्ट स्वतःच्या उरावर सवता का आणून बसवत नाहीत? विधवांना लग्नाची परवानगी नाही, मग ती विधुरांना कोणी दिली? आर्यभटांच्या स्वहित साधू शास्त्रात तसा एखादा लेख का सापडत नाही? हा सगळा या स्वार्थ साधू आर्यभटांचा गोमकाला आहे. या दुष्टांनीच स्त्रियांवर अन्याय करणारे पक्षपाती आणि तर्कहीन लेख शास्त्रात घुसडून त्यांना अधोगतीच्या पाताळ गर्तेत ढकललेला आहे. निदान त्यांनी आपणही एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे याची तरी आठवण ठेवायची होती. स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी तिचे चांगले उपकार फेडले आहेत सावित्रीबाई. स्त्रियांचा छळ केल्यामुळंच या देशाची ही अधोगती झाली आहे. ती थांबवायची असेल तर आधी स्त्रियांवरचे अत्याचार थांबले पाहिजेत. मनात काय विचार चालला होता ते नाही सांगितलं, सावित्रीबाई म्हणाल्या. विधवांना बालहत्येच्या गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी अनाथ बालाश्रम सुरू करावं असं वाटतं. सावित्रीबाई विचारात पडल्या. मिशनरी लोक अशा काही बालकांचा सांभाळ करीत, परंतु त्यांचा हेतू वेगळा असे. टाकून दिलेलं का असेना आपलं मूल ख्रिस्ती होऊ नये या विचारानं त्या बापड्या आपल्या पोटचे गोळे नरड्याला नख लावून मारून टाकत आणि त्यामुळंच एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडत. तुम्हाला काय वाटतं सावित्रीबाई? आणि सावित्रीबाईंच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता ते पुढे म्हणाले, मला एकच वाटतं, यानंतर पुन्हा कोण्या स्त्रीवर काशीबाईसारखं काळं पाणी भोगायची वेळ येऊ नये. जरूर सुरू करूया, सावित्रीबाई म्हणाल्या. अर्धी खायची ती चतकोर खाऊ, पण त्या बालकांना जगू. त्या बापड्यांचं तेवढं तरी दुःख हलकं होऊ दे. वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार नाही म्हणून. झालेला आनंद व्यक्त करीत ज्योतिराव म्हणाले, आपल्या विचाराबाहेर आहे का मी? परंतु जागेबाबत काय विचार आहे? इथं आपल्या घरीच आपण हे काम सुरू करू. या कामात आम्हाला कोणाचीही मदत नको. ज्यांच्यानं आपल्या बहिणींच्या हजामती करणाऱ्या न्हाव्यांच्या हातचा वस्त्रा काढून घेवत नाही, तसल्या लोकांचा या कामात काय उपयोग आहे? हे काम आपणच केलं पाहिजे आणि कोणाच्याही मदतीची अपेक्षा न बाळगता केलं पाहिजे. आणि सावित्रीबाईंनी शंका काढण्याआधीच ज्योतिरावांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. वेताळ पेठेतली शाळा सदाशिव सांभाळतो आहे. तुमची शाळा इतर शिक्षकांवर सोपवू. अण्णासाहेब या विचाराला नाही म्हणणार नाहीत. ज्योतिरावांची अधीर मनस्थिती सावित्रीबाईंना स्पष्ट दिसत होती. ते हाती घ्यायला निघाले होते ते कार्य निश्चितच मोलाचं होतं. त्यातला आपला वाटा उचलायला सावित्रीबाई तेवढ्याच उत्सुक होत्या. लवकरच हे काम सुरू करूया, सावित्रीबाई निर्धारपूर्वक म्हणाल्या. सावित्रीबाईंच्या त्या निर्धारानं ज्योतिरावांचा आत्मविश्वास आणखी दुणावला. ज्योतिरावांच्या जीवन प्रवाहानं पात्र बदललं होतं. ज्योतिरावांना आज सगुणा आऊंची फार आठवण आली. या कार्यात साथ द्यायला त्या आज हयात नव्हत्या. सावित्री ज्योती यांना दुःखात लोटून त्या कधीच निघून गेल्या होत्या. आईच्या उदराबाहेर ज्योतिरावांच्या देहमनाला आकार देणाऱ्या सगुणा आऊ. आऊ 2 दिवसांसाठी म्हणून फुरसुंगीला गेल्या आणि पटकीनं आजारी पडल्या. तो निरोप मिळताच ज्योती सावित्री फुरसुंगीला गेले, परंतु आऊंची भेट झाली नाही. चितेला अग्नी देताना सगुणा आऊंचा जीवन प्रवास ज्योतिरावांना पुन्हा पुन्हा आठवत राहिला. ज्योतिरावांची जन्मदात्री आई चिमणाई आणि सगुणा आऊंची आई धोंडाबाई या दोघी सख्या बहिणी, झगडेवाडीच्या पाटलांच्या मुली. दोघी बहिणी हाकेच्या अंतरावर दिलेल्या. एक बहीण गंजपेठेत पुण्याला तर दुसरी हडपसरला. चिमणा आई 2 मुलांना जन्म देऊन भरल्या संसारातून उठून गेली. धोंडाईच्या मागं सगुणा आऊला तेवढंही संसार सुख लाभलं नाही. लग्नानंतर थोड्याच दिवसात ती विधवा झाली. 9 महिन्यांच्या पोराला टाकून चिमणाई गेली. ते सारं सगुणा आऊसमोर घडलं. आईच्या दुधासाठी रडणाऱ्या ज्योतीला आऊनं ओटीत घेतलं. तेव्हापासून आऊ हडपसर सोडून गंजपेठेत आली आणि ज्योतीची दुसरी आई झाली. त्यानंतर ज्योतीला सावत्र आई आली. तिचंही नाव दादांनी चिमणाबाई ठेवलं. पण ज्योतीची चिमणाई गेली ती गेलीच. ज्योती सगुणा आऊच्या अंगावरच वाढला. आऊ जॉन नावाच्या ख्रिस्ती मिशनरांकडं मुलं सांभाळायचं काम करायची. तिथंच तिला मेरी ही जीवाभावाची मैत्रीण मिळाली.
तिच्यामुळंच आऊला शिक्षणाची गोडी लागली. शिक्षण प्रेमाचे ते संस्कार आऊनीच ज्योतीच्या बालमनावर घडवले. आयुष्यातला जिव्हाळ्याचा काळीज धागा तोडून सगुण आऊ निघून गेल्या, पण इतरांच्या मुलांवर प्रेम कसं करावं याची शिकवण देऊन गेल्या. सगुण आऊंच्या मदतीनं बांधलेल्या आपल्या घरात अनाथ बालाश्रम घडवायचा ज्योतिरावांनी निर्धार केला. तीच सगुण आऊंना खरी श्रद्धांजली ठरणार होती.